सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर काय आपलं ब्रीद वाक्य आहे, हसत जगा, दुःखाला दोन हात देत चला आणि हसत जगा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की आपण कोणत्या चुका करतो 5 म्हणून आपण कर्जबाजारी होतो, कर्जातनं आपली लवकर सुटका होत नाही, ह्याला कारण कोणती आहेत हे आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, प्रत्येक कर्जाच्या व्हिडिओच्या वेळी मी हेच सांगत असते, कर्ज घेऊ नका। मोठी गाडी, घर आणि औषध पाणी, शिक्षण या गोष्टीसाठी कर्ज घ्यावं लागलं तर ठीक आहे, पण एक फोन घ्यायचा EMI वर घ्यायचा, एक TV घ्यायचा EMI वर घ्यायचा, एक फ्रीज घ्यायचा EMI वर घ्यायचा, ही छोटी छोटी आहेत, ह्याला तुम्ही 4 महिने 6 महिने थांबू शकता। यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही या गोष्टीसाठी EMIच्या नादी लागू नका, तिथं कर्जबाजारी होऊ नका। जेवढं शक्य आहे तेवढ्या भांडवलात धंदा करा, भांडवलातनं भांडवल काढायला शिका, म्हणजे कर्जबाजारी होणार नाही। आता जे झाले आहेत या कुठल्या 5 चुकांमुळे झाला आहात तुम्ही आणि काय करायचं याच्यावर आपण चर्चा करूया। तर मंगळवार शनिवार जर तुम्ही मीठ खरेदी करत असाल, आयुष्यात तुम्ही एकदा मीठ खरेदी केलं 1 किलो, तरी त्याचं काय माप होत असेल हे विचार करा, मग त्याच्यानंतर ते कर्ज चढत जातं। म्हणून कधीही मंगळवारी आणि शनिवारी मीठ खरेदी करणाऱ्या माणसाच्या माग कर्ज हे लागतंच। त्याचप्रमाणे कुंडली सुद्धा, जन्मजात कुंडली जी असते ती खराब असेल तरी सुद्धा कर्ज हे लागतं। तिथं जर मंगळ खराब असेल, मांगलिक पत्रिका असेल, तर कर्ज बाजारातनं लवकर माणसाची कधीही मुक्तता होत नाही। त्याचबरोबर प्रत्येक वेळी सांगत आलेले मी, मंगळवारी कर्ज कोणीही घेऊ नका। मंगळवारी बँकेत येऊन पडू दे, त्याच्या घरात कुणाच्या पडू दे, पण आपल्या हात आपण मंगळवारी कधीही कर्जाला लावायचा नाही। कर्जाचा पैसा वापरायला, कर्ज घ्यायला कधीही मंगळवारी सुरुवात करायची नाही, नाहीतर कधीही आयुष्यात आपलं कर्ज फिटत नाही। त्याच्यावर कर्जावर चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज वाढत जातं, पण त्यातनं आपली मुक्ती होत नाही। त्याचप्रमाणे छोट्या छोट्या चुका या आपण वास्तूमध्ये करतो आणि वास्तूनुसार जर आपण पूर्व दक्षिण आरसा लावला असेल, पूर्वेला किंवा उत्तरेला जर त्याची दिशा तोंड करून लावली असेल तर आपल्याला धनहानी होऊ शकते, धनहानीमधून आपण कर्जबाजारी होऊ शकतो। तर या पण काही गोष्टी आपल्याकडनं घडल्या आहेत का हे जरूर बघा। त्याचप्रमाणे स्लॅबवर, पत्र्यावर, उत्तर दिशेला ज्या घरामध्ये भंगार साठवलं जातं, फुटकी तुटकी भांडी, कपशा, घाणेघाण जे उत्तर दिशेला सगळं ठेवलं जातं, त्यांना सुद्धा कर्जबाजारपणापासनं मुक्तता मिळणं हे अवघड होतं। त्यामुळं या चुका तुम्ही करत आहात का हे बघा। प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन ठेवणं, उंबरठ्यापाशी चप्पल ठेवणं आणि घर घाणेघाण ठेवणं, किचन घाणेघाण ठेवणं, या साऱ्या गोष्टी, घरात एक प्रकारचा सतत दुर्गंध येणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कर्जबाजाराकडे नेत असतात। तर त्यामुळं या 5 चुका जर तुम्ही करत असाल तर या 5 चुका करू नका। आता ह्याच्यावर उपाय काय? तर सगळ्यात जास्तीत जास्त उपाय हाच आहे की तुम्ही मंगळवारच्या दिवशी मसुराची डाळ महादेवाच्या पिंडीवर जाऊन अर्पण करा आणि महादेवांना प्रार्थना करा की मी या कर्ज बाजारातून मुक्त व्हावं। त्याचबरोबर दुसरं कर्जमुक्ती यंत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर 520च्या राजाला जर अफर्मेशन दिले आपण, मला कर्जातनं मुक्ती होऊ दे, माझा धंदा व्यापार वाढू दे, वाढला आहे, ज्या आपण देतो अफर्मेशन त्या दिल्या, तरी सुद्धा 520च्या राजानं आजपर्यंत अनेक जणांचं आयुष्य बदलून टाकले। बॉटल सुद्धा कर्ज बाजारातनं मुक्त करण्यासाठी बॉटल अतिशय गरजेची आहे। 3 करोड 1 करोड रुपये तुम्ही मला सांगता आमच्यावर कर्ज आहे, तर छोट्याशा किमतीची बॉटल घ्या आणि प्रसन्न मनानं त्याला अफर्मेशन द्या, बघा जीवनात कसा कायापालट होतोय। अनेक मैत्रिणींचं जीवन बदललं आहे वॉटर बॉटलमुळं। तर कर्जमुक्तीसाठी मी त्याच्यावर एंजल नंबर दिलाय, त्याला मी हीलिंग दिलेली आहे, त्याला मी रेकी दिलेली आहे। त्यामुळं बॉटल जर तुम्ही योग्य प्रकारे वापरली तर बॉटलमुळे सुद्धा आपल्याला कर्जमुक्त होऊ शकतं। त्याचप्रमाणे दर लक्ष्मी पूजनाला वापरला जाणारी
धनकुबेर पोटली ही सुद्धा कर्ज बाजारातून माणसाला मुक्त करू शकते. त्यामुळं धनकुबेर पोटली सुद्धा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तर हे जे मी छोटे छोटे आयटम तयार करते, कुणाकुणाला असं वाटतं की ताई फक्त प्रोडक्टसाठी व्हिडिओ करते, तर तसं नाही आहे. प्रोडक्टसाठी व्हिडिओ करणं ही काळाची गरज आहे. हे कलियुग आहे. इथं प्रत्येकाला जपाची माळ घेऊन बसायला वेळ नाही. हे सत्य आहे का नाही सांगा. आपण तोंडानं दिवसभर ओम साईराम म्हणू, पण माझ्या स्वतःकडं सुद्धा आंघोळ झाल्यावर 2 मिनिटं देवापाशी मी काय मागेल, जप करेल तेवढाच. त्यानंतर दिवसभर फक्त ओम साईराम नाहीतर ओम नमः शिवाय या नावाचा माझा जप चालू असतो. वेगळं काहीही करायला 1 मिनिट सुद्धा आपल्याला मिळत नाहीये देवासाठी. म्हणून मी शिर्डीला जाते की तो 1 दिवस देवाला द्यावा यासाठी. तर हे आपल्याला जमत नाही काही गोष्टी करायला, म्हणून हे सगळं वापरावं लागतं. क्रिस्टल असो, शुक्रमणी असो, कोणतंही यंत्र असो, हे सगळं आपल्याला युनिवर्सनं दिलेलं आहे. त्यामुळं युनिवर्सला भरभरून जर आपण त्याचा फॉर्मेशन सोडल्या तर युनिवर्स या सगळ्या वस्तूंचा वापर करून कशाचा ना कशाचा तुम्हाला चांगला फायदा होतो आणि त्यातून तुमच्या कर्जातून मुक्तता होते. तुमचं आयुष्य सुधारतं. जीवनात येणाऱ्या 11 तक्रारींवर बॉटल काम करते. जीवनात येणाऱ्या पैशाच्या आवक, धंदा ठप झालाय त्याच्यावर 520 साराच्या काम करतो. माता लक्ष्मी पैसा घरात भरपूर येतो पण टिकून राहत नाही, त्याच्यावर पिरॅमिड काम करतं. ब्रेसलेटचे सगळ्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर या प्रकारे जर आपण दोन्ही गोष्टी, धार्मिक गोष्टी पाळल्या पाहिजेत. ज्यांना वेळ असेल त्यांनी जप, ध्यान, तप, पोथी, पुराण, पारायण सगळं करा. पण ज्यांना वेळ नाहीये की आयुष्यात कर्ज फेडण्यासाठी आपल्याला जर 8च्या ऐवजी 17-18 तास काम करावं लागत असेल तर आपण कधी पारायण करणार. त्यावेळी 1 सिट्रीन, 1 जे कुठलं काही ब्रेसलेट असेल, हे असेल ते आपल्याला यातून पुढं नेतं. आपली कर्म वाईट असतील तर त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला रेमेडी सांगणार आहे. कारण खूप जणांच्या रेकी करताना हे लक्षात येतं की तुमची कर्म चांगली नाहीये, तुमच्या मागच्या पिढीची कर्म चांगली नाहीये, म्हणून तुम्ही आज कर्जबाजारी आहात, हे सुद्धा मला कळतं. त्यामुळं त्याच्यावर एक पॉवरफुल रेमेडी लवकरच मी घेऊन येत आहे की आपल्या मागच्या कार्मिक बंधनांपासून आपली सुटका कशी झाली पाहिजे. यासाठी गरज आहे छोटीशी आशा बघत राहण्याची. काय तुम्हाला झालंय मला माहित नाही, पण छोटीशी आशा लोक जास्तीत जास्त बघत नाहीये. तर प्लीज आपलं छोटीशी आशा हे चॅनल बघत चला, त्याच्यावरच्या रेमेडी करत चला. ज्यांना काही गरज असेल त्यांनी इथं माझ्याशी बोलत चला. तुमच्या आयुष्याचे प्रश्न सुटण्यासाठी जे काही मला करता येईल ते मी तिथं करत असते. तर जरूर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि कर्जमुक्त जीवनाकडं वाटचाल करा. तर चला, आजच्या या 5 चुकांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.